पाऊस खूप आहे मित्रांनो. एक टेरेस गार्डन आहे मित्रांनो. आम्ही ज्या बिल्डरकडे काम करतो मित्रांनो, एक त्यांचंच एक ऑफिसचं एक गार्डन टेरेस आहे. एक तिथला एक तुम्हाला एक छोटा आणि एक किरकोळ प्रॉब्लेम दाखवतो मित्रांनो. तो सहजासहजी कोणाच्या लक्षात नाही आला मित्रांनो. आता पाऊस खूप चालू आहे मित्रांनो. एक तुम्हाला एक नॉर्मल प्रॉब्लेम दाखवतो. या एक बाजूने मित्रांनो एक पाणी येते मित्रांनो. ते पाणी कुठून येते ते दाखवतो मित्रांनो. आतील बाजूस पण आपल्याला हे पूर्ण एक ग्रीन आता हे मित्रांनो एक टेरेस केलेलं आहे. याच्यावरती एक टाईल बसवलेले आहेत मित्रांनो. तर याचा आउटलेट एक टाईलच्या लेवलला आउटलेट होता. तो डीपपर्यंत नव्हता मित्रांनो. स्लॅब लेवलला आउटलेट नव्हता. आपल्या लक्षात येईल मित्रांनो हे टाईलची हाईट आणि आउटलेट. आता सध्या आपण तोडफोड करून मित्रांनो हा आउटलेट एक खालच्या लेवलला घेतलेला आहे, मग स्लॅब लेवलला. वॉटरप्रूफिंग करून सुद्धा ते पाणी बाहेरील बाजूस स्कर्टिंगमधून लिकेज होत होते मित्रांनो. आपल्याला एक समजून येईल. आपल्याला एक सांगण्याचा उद्देश म्हणजे वॉटरप्रूफिंग करून जर आपण टाईल लावली असेल तर आपलं आउटलेट एक वॉटरप्रूफिंगच्या लेवलला आउटलेट आपला पाहिजे. टाईल लेवलला आउटलेट जर बसवला आपला तर टाईल आणि वॉटरप्रूफ लेवल याच्यामध्ये एक डिस्टन्स जो असतो. आता याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल मित्रांनो वॉटरप्रूफिंग आणि टाईल एक 4 इंचचा मित्रांनो एक त्यात डिस्टन्स होता. आणि जे पण वरचं काही पाणी यायचं टाईलवरचं पाणी तेच मित्रांनो ते ड्रेन होत होतं. टाईलच्या खालचं पाणी जवळजवळ एक 4 इंच पाणी तिथं स्टोअर होत होतं. आणि ते 4 इंच पाणी मित्रांनो स्टोअर झाल्यामुळे ते बाहेरील बाजू सीपेज होत होतं मित्रांनो. ही सहजासहजी कोणाच्या लक्षात येत नाही मित्रांनो. आपल्याला वाटलं एक टाईल बसवली आणि एक आउटलेट काढलाय. टाईलवरचं पाणी फक्त बाहेर जाईल पण टाईलच्या खालचं पाणी पुढं जाणार मित्रांनो. हे बघा एवढ्या प्रमाणात जर पाणी स्टोअर होत असेल ही किरकोळ गोष्ट आहे मित्रांनो, पण ते सहजासहजी कोणाच्या लक्षात येत नाही मित्रांनो. जर आपण पुन्हा एकदा सांगतो, आपण जर वॉटरप्रूफिंग करून जर टाईल बसवत असाल तर आपला वॉटरप्रूफच्या लेवलनी आपला आउटलेट पाहिजे. टाईलच्या वरती आउटलेट ठेवू नका. टाईल आणि वॉटरप्रूफ लेवल याच्यामध्ये जो डिस्टन्स असतो तो पूर्ण पाण्याने स्टोअर होतो आणि तेच पाणी कुठंतरी बाहेरील बाजूस सिपेज होतं. त्याच्यामुळे याची काळजी घ्या मित्रांनो. हा एक किरकोळ आणि नॉर्मल प्रॉब्लेम आहे. सहजासहजी कोणाच्या लक्षात नाही आला. जास्त प्रमाणात लिकेज झाल्यामुळे ती बाब कुठेतरी लक्षात आली आणि नंतर आपण तो प्रॉब्लेम मित्रांनो सॉल्व्ह करून दिलेला आहे. हे बघा आपल्याला समजून येईल मित्रांनो. पाऊस भरपूर प्रमाणात आहे मित्रांनो. आता हे आउटलेट खालच्या लेवलला काढल्यामुळे पूर्ण पाणी मित्रांनो ड्रेन होत आहे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार मित्रांनो. किरकोळ गोष्टी मित्रांनो थोडी काळजी घेत जावा. ज्यावेळेस आपण मॉडिफाय करतो मॉडिफायच्या नादात मित्रांनो आपण ह्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष देत नाही. धन्यवाद मित्रांनो.